चला या क्वेश्चनला कसं डील करता येईल बघूया जरा. काय सांगितलंय क्वेश्चन मध्ये, एका दुकानदाराने 15 संत्री 40 रुपयांना खरेदी केल्या म्हणजे कॉस्ट प्राइस 15 संत्री किती रुपयांना, 40 रुपयांना, आणि 10 संत्री 35 रुपयांना विकल्या. 10 संत्री 35 रुपयांना विकल्या तर त्याला सेलिंग प्राइस होणारा शेकडा नफा किंवा तोटा कधी होणार ते बघा. पहिले तर कधी पण लक्षात ठेवा राजांनो, ही जी क्वांटिटी आहे वस्तूंची संख्या सारखी पाहिजे. मग 10 आणि 15चा लसावी किती येतो, 30. मग दोन्हीकडे 30 आणा. याला 30 आणण्यासाठी किती गुणा लागणार, 2 आणि याला 30 आणण्यासाठी किती गुणा लागणार, 3. याला जर 2 गुणलं आणि याला जर 3 गुणलं, इकडे पण 2 गुणा. 40 दुने किती, 80. आणि 3 त्रिक 35 त्रिक किती होणार, 30 त्रिक 90, 5 त्रिक 15, 90 आणि 15 किती होणार, 90 आणि 15 105 होता. अरे बरोबर का. म्हणजे क्वांटिटी समान झाली. 15 2 30, 10 त्रिक 30. सोडून द्या क्वांटिटी. आता 80 रुपयाला खरेदी केलं आणि 105 ला विकलं म्हणजे माझा नफा झाला. किती रुपये कमवले रे, 80 चे 105 झाले म्हणजे 25 रुपये कमवले. कधी पण लक्षात ठेवा, पैसे कशावर कमवतो, खरेदी किमतीवर. 80 वरती 25 रुपये कमवले गुणिले काय असणार, 100. हा शून्य कटला. 2 पंचे 10, 2 चोक 8, 25 पाच किती, 125. 125 ला 4 ने भाग दिला, 4 1 4, 4 त्रिक 12, 4 1 4, 31 पॉइंट समथिंग. म्हणजे ऑप्शन नंबर ए विल बी द करेक्ट आन्सर. असेच क्वेश्चन बघण्यासाठी चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.